Namaskar. Next example. Find the area bounded by the ellipse x square upon a square plus y square upon b square is equal to 1 and the line x upon a plus y upon b is equal to 1. त्यापैकी इलिप्सचं इक्वेशन आहे स्टँडर्ड इक्वेशन आहे. त्याचा ग्राफ कसा असतो किंवा आता एक्स वाय प्लेनवर तो इलिप्स कसा रिप्रेझेंट करता येईल हे आपल्याला माहिती आहे. इथे स्ट्रेट लाईनचं इक्वेशन आहे, स्टँडर्ड इक्वेशन नाही. म्हणजे y इज इक्वल टू एक्स और y इज इक्वल टू -x असतं तर आपण डायरेक्ट इथे स्ट्रेट लाईन ड्रॉ केली असती. ही स्ट्रेट लाईन ड्रॉ करण्यासाठी थोडेसे आपल्याला पॉइंट्स प्लॉट करावे लागतील आणि मग ती स्ट्रेट लाईन काय आहे ती आपल्याला बघावी लागेल. आपण ग्राफवर म्हणजे डायग्राम काढताना हा इलिप्स जो आहे तो आपण इथे डायरेक्ट काढू शकतो बिकॉज एक्स स्क्वेअर अपॉन हे स्टँडर्ड आहे. एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर म्हणजे 0 0 हा त्याचा सेंटर असणार आहे. एक मेजर ॲक्सिस असणार आहे, एक मायनर ॲक्सिस. तर तो इलिप्स जो आहे तो आधी आपण काढून घेऊया. त्यानंतर त्याच्यात तिथे स्ट्रेट लाईन काढायची आपल्याला. ती स्ट्रेट लाईन काढण्यासाठी मात्र पॉइंट्स प्लॉट करून आपल्याला ती स्ट्रेट लाईन काढायला लागेल. त्यानंतर बाउंडेड बाय दीज टू इक्वेशन्स असं आपल्याला म्हटलेलं आहे. त्यामुळे याच्यातून आपल्याला y इज इक्वल टू काय फंक्शन येतंय ते डिराईव्ह करून घ्यायला लागेल आणि इथे पण y इज इक्वल टू काय फंक्शन आहे ते आपल्याला बघायला लागेल आणि मग त्या दोन फंक्शनची सबट्रॅक्शन लागेल का ॲडिशन लागणार हे डायग्राम बघून आपल्याला सांगता येईल. सो डायग्राम मध्ये फर्स्ट आपण इलिप्स काढून घेऊ आणि स्ट्रेट लाईन साठी आपल्याला पॉइंट्स काय ते बघावे लागतील. एक्सिस वाय एक्सिस. आता इलिप्स आपण हा ए एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आहे. सो इथे ए हा ए पॉइंट असेल. हा इथे त्या तेवढ्याच डिस्टन्सवर सेम डिस्टन्सवर इथे -a हा पॉइंट. सिमिलरली बी हा पॉइंट आणि -b सेम डिस्टन्सवर -b आणि तेवढ्याच सेम डिस्टन्सवर इथे +b. सो या ए बी -a -b यामधून जाणारा हा स्टँडर्ड इलिप्स असणार आहे. 0 0 हा त्याचा सेंटर. सगळीकडे सिमेट्रिक असतो तो. इथे अगदी एक्झॅक्टली दिसत नाहीये पण तो सिमेट्रिक असतो व्यवस्थित. जसं सर्कल आहे तशा टाईप मध्ये. पण इथे काय असतं सर्कलला रेडियस ही सेम असते सगळीकडे. इथे इलिप्टिकल म्हणजे काय की एक दोन रेडियस असल्यासारखं थोडंसं. सो इलिप्स आपण काढू शकलो डायरेक्ट कारण स्टँडर्ड इक्वेशन आहे. म्हटलं तसं या -b हा पॉइंट की ह्या टाईपची जे एक्झाम्पल्स आहेत म्हणजे जिथे आपल्याला डिफायनाइट इंटिग्रेशन हा कन्सेप्ट यूज करून एरिया फाइंड आउट करायचा आहे तिथे जनरली इक्वेशन्स किंवा फंक्शन्स इझी देतात. खूप कॉम्प्लिकेटेड फंक्शन देणार नाही ज्याचा आपल्याला ग्राफ प्लॉट करता येईल आणि मग त्यातून आपल्याला तो एरिया काय आहे तो कन्सिडर करून सॉल्व्ह करता येईल. आता आपल्याला यातला कुठला नक्की एरिया काढायचा अजून माहीत नाही कारण ही जी स्ट्रेट लाईन आहे ती अजून प्लॉट करायची राहिली आणि मग त्या दोघांनी बाउंडेड असणारा एरिया आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग ही स्ट्रेट लाईन प्लॉट करण्यासाठी दोन पॉइंट्स कन्सिडर करूया आणि मग त्याप्रमाणे घेऊया. आता इथे आहे हा पॉइंट आहे तो काय आहे A0 हा पॉइंट आहे. हा पॉइंट आहे तो काय आहे 0 -b. हियर 0b हा पॉइंट आहे आणि हियर -a0 असे 4 पॉइंट्स माहिती आहेत आणि हा 0 0 हे पॉइंट्स आपल्याला माहिती आहेत. आता आपण इलिप्सची डायग्राम काढून झाली. स्ट्रेट लाईनची डायग्राम इथे काढायची आहे. ही स्ट्रेट लाईनची डायग्राम काढण्यासाठी हे इक्वेशन आपण यूज करणार आहोत आणि स्ट्रेट लाईन कशी ड्रॉ करायची हे आपण शिकलोय. आय थिंक 9th or 10th ला आपल्याला झालेलं आहे. एक तर दोन स्टँडर्ड पॉईंट घ्यायचे. एक x इज इक्वल टू 0 y इज इक्वल टू 0 म्हणजे तुम्हाला डायरेक्ट x आणि y चे इंटरसेक्शन पॉईंट्सच मिळतात आणि मग ते दोनच पॉईंट तुम्हाला सफिशियंट होतात. जर x0 y0 घेणं पॉसिबल नसेल कारण कधी कधी डिनॉमिनेटर मध्ये x y असू शकतात. सो तर x0 y0 घेतले नाही तर मात्र तुम्हाला थोडे मल्टिपल पॉइंट्स घ्यायला लागतात म्हणजे 3 or 4 पॉइंट्स घ्यायला लागतात. तेव्हा तुम्हाला आयडिया येते की स्ट्रेट लाईन कशी कुठनं इथने जाणार आहे ती. सो आपण आधी y इज इक्वल टू हे फंक्शन आपण y इज इक्वल टू ह्या फॉर्मॅटमध्ये आणूया कारण तसं इथे आपल्याला पुढे इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी y इज इक्वल टू लागणार आहे. हे फंक्शन पण y इज इक्वल टू आणणार आहोत पण आधी स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची त्यामुळे हे फंक्शन करून घेऊया.
So consider x upon a plus y upon b is equal to 1. आता y is equal to function असं आपल्याला ते आणायचंय. So x upon a तिकडे दिलं. Therefore y upon b is equal to 1 minus x upon a. हे थोडंसं इथे सिम्प्लिफाय करूया. Therefore y upon b is equal to a minus x upon a. आता हा b तिकडे नेऊया. Therefore y is equal to a minus x upon a into b. म्हणजे b upon a into a minus x. याला इक्वेशन 1 म्हणूया, कारण इथे आपण स्ट्रेट लाईनचा y is equal to अशा एक्सप्रेशन मध्ये आणले जे आपल्याला पुढे इंटिग्रेशन साठी लागेल. आता हेच एक्सप्रेशन यूज करूया आणि x is equal to 0, y is equal to 0 जे आपण प्रोसिजर वापरली. इंटरसेक्शन पॉइंट्स घ्यायचो आपण x and y, एकदा x0 घ्यायचा, एकदा y0 घ्यायचा. दोन पॉइंट्स काढायचे, ते पॉइंट्स मिळाले की ते प्लॉट करायचे आणि त्याची स्ट्रेट लाईन ड्रॉ करायची. सो x इज इक्वल टू 0 असेल तर आपण डायरेक्ट करू शकतो. x इज इक्वल टू 0 झालं की हे सगळं 0 झालं. त्यामुळे सॉरी x इज इक्वल टू 0 झालं की किती होणार आहे, a मायनस x. सो a मायनस 0 अपॉन a इंटू b. म्हणजे हा a मायनस 0 इज a. सो a अपॉन a हे कॅन्सल होईल आणि नुसतं b राहील. सो व्हेन x इज 0, y इज किती मिळतंय, b मिळतंय. सिमिलरली y 0 झालं तर काय होईल बघा. हे 0 झालं तर हे काय होणार आहे, हा इकडे येणार. सो इंटू b इंटू a अपॉन b हे सगळं 0 झालं इज इक्वल टू a मायनस x. सो 0 इज इक्वल टू a मायनस x. सो a इकडे ट्रान्सफर केला की x इज इक्वल टू a मिळेल. So when x is equal to 0, we get y is equal to b, and when y is equal to 0, x is equal to. So हे दोन पॉइंट मिळाले की हे सफिशियंट आहेत, कारण हे डायरेक्ट x आणि y चे इंटरसेक्शन पॉइंट्स होतात. त्यामुळे हे पुरेसे आहेत. हे जर नसतील घ्यायचे तर तुम्हाला थोडे मोर दॅन 3 or 4 पॉइंट्स तुम्हाला घ्यावे लागतील प्लॉट करायला. सो आपण हे पॉइंट प्लॉट करूया. हे फर्स्ट इक्वेशन नंबर 1 माहितीच आहे, ते पुढे लागणारच आहे. पण आधी आपण स्ट्रेट लाईन ड्रॉ करूया, कारण एकदा ती ड्रॉ केली की मग आपली डायग्राम कंप्लीट होईल आणि आपल्याला रिजन मिळेल, कुठल्या रिजनचा एरिया काढायचा आहे. सो 0b म्हणजे हा पॉइंट कुठला असणार आहे, हा 0b. सो हा पॉइंट, त्याच्यानंतर a0 मीन्स हा पॉइंट. हे दोन इंटरसेक्शन पॉइंट मिळाले की सफिशियंट झालं, ही अशी स्ट्रेट लाईन जाणार आहे. सो ही झाली स्ट्रेट लाईन आणि हा झाला इलिप्सचं इक्वेशन. आता आपल्याला सबट्रॅक्शन असणार आहे, कारण ते बाउंडेड रिजन आहे. सबट्रॅक्शन आहे का ऍडिशन आहे ते थोडं बघायला लागेल. आता कुठला रिजन नक्की रिक्वायर्ड आहे तो बघूया. तर बाउंडेड बाय धिस इलिप्स अँड स्ट्रेट लाईन. या इलिप्सचा विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस म्हणजे काय असणार आहे, या सेक्टर सारखा, हा सेक्टरचा जो काही सगळा एरिया असेल तो. अँड या स्ट्रेट लाईन अंडर ही जी स्ट्रेट लाईन, या स्ट्रेट लाईनच्या विथ रिस्पेक्ट टू एक्स ऍक्सिस म्हणजे हा सगळा इन्फिनिटी एरिया असणार आहे. पण आपल्याला ह्या दोन यांनी बाउंडेड रिजन फक्त कन्सिडर करायचा आहे. त्यामुळे तो रिजन कोणता येणार आहे की हा इलिप्स आणि ह्या स्ट्रेट लाईनच्या मधला जो बाउंडेड रिजन असणार आहे तेवढाच फक्त येणार. त्यामुळे हा रिजन फक्त येणार आहे ज्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. म्हणजे थोडक्यात हा जो सेक्टर आहे त्या सेक्टर मायनस हा जर ट्रायंगल केला तर तो जो एरिया येईल तेवढा तो एरिया येणार आहे. त्यामुळे तुम्ही वेगळ्या मेथडने पण याचा आन्सर काढू शकता. काय, या सेक्टरचा आन्सर काढायचा आणि मायनस हे ट्रायंगलचं करायचं आणि मग रिमेनिंग एरिया तो येणार. सो आता आपला रिक्वायर्ड एरिया हा असणार आहे, ह्याचा आपल्याला एरिया फाइंड आउट करायचा. त्यासाठी कुठल्या इक्वेशन मधून कुठला इक्वेशन मायनस करावा लागेल ते आधी बघूया. अपर साईडला कोणता आहे, इलिप्टिकल भाग आहे, म्हणजे कर्व इलिप्सचा आहे. त्यामुळे इलिप्सचं इक्वेशन मायनस स्ट्रेट लाईनचं इक्वेशन केलं की आपल्याला हा मिडलचा एरिया जो काय असेल तो मिळेल. आता आपण स्ट्रेट लाईनचं इक्वेशन सिम्प्लिफाय करून ठेवलेलं आहे इथे, हे लिहून ठेवूया आपण. इक्वेशन 1, कारण ते लागणार आहे पुढे. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन काय आलं होतं ते, y इज इक्वल टू a मायनस एक्स b अपॉन a. हे जसं आपण सिम्प्लिफाय केलं इंटिग्रेशनसाठी लागणार आहे तसंच आपल्याला इथे आता दुसरं इक्वेशन, हे इक्वेशन पण सिम्प्लिफाय करून घ्यायला लागेल, कारण त्याचं इंटिग्रेशन पण घ्यायचं आहे आपल्याला. सो y इज इक्वल टू फॉर्म मध्ये आणायचे. त्यामुळे y स्क्वेअर अपॉन
consider ellipse equation x square upon a square plus y square upon b square is equal to 1. Therefore, y square upon b square is equal to 1 minus x square upon a square. I simplify to the a square minus x square upon a square. Y square upon b square is equal to y ची व्हॅल्यू काढायची, सो b स्क्वेअर ट्रान्सफर करूया. Therefore, y square is equal to हे बी स्क्वेअर गेले तिकडे न्यूमरेटर मध्ये बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर इनटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपल्याला जेव्हा इंटिग्रेशन काढायचं तेव्हा y इज इक्वल टू असं लागतं फंक्शन. त्यामुळे आपण y ची व्हॅल्यू काढूया. स्क्वेअर रूट घ्यायचं म्हणजे y इज इक्वल टू याचा स्क्वेअर रूट येणार b चा a आणि याचा स्क्वेअर रूट a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. सो इक्वेशन 2. आता ही दोन इक्वेशन्स आपल्याला लागणार आहेत ते पण इथे लिहून ठेवूया. सेकंड इक्वेशन y इज इक्वल टू b अपॉन a स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. आता आपण दोन्ही इक्वेशन सिम्प्लिफाय केले आणि y च्या फॉर्मॅट मध्ये आणले. आता डायग्राम ही इथे दिसते. आता आपल्याला फक्त बघायचं आहे की कुठल्या एरियामधून कुठला एरिया मायनस करायचा. सो इलिप्सच्या एरियामधून या स्ट्रेट लाईनचा एरिया हा मायनस केला की हा पार्ट मिळणार आहे. सो या इलिप्सच्या एरियामधून स्ट्रेट लाईनचा एरिया मायनस करायचा. आता लिमिट्स बघायची. काही वेळेला डायग्राम वरनं कळतात, काही वेळेला तुम्हाला इक्वेशन वरनं सॉल्व्ह करावी लागतात. आता इथे डायग्राम वरनं लगेच दिसत आहेत लिमिट्स काय आहेत ती, कारण हे इंटरसेक्शन पॉइंट्स आपल्याला आधीच मिळाले होते त्यामुळे लिमिट्स आपल्याला समोर दिसत आहेत इथे काय आहेत ती, आणि दोन्हीसाठी सेमच आहेत. हा भाग आहे, हा भाग कुठनं सुरू होतोय, ह्या 0 म्हणजे x इज इक्वल टू ह्याची व्हॅल्यू किती इथे 0 आहे. हा इथनं स्टार्ट होतोय आणि असा इथे एंड होतोय. हा एंड होतोय तिथे x ची व्हॅल्यू किती आहे a आहे. त्यामुळे 0 टू a ही लिमिट्स असणार. ते डायरेक्ट लिमिट मिळाली डायग्राम बघितल्या त्यामुळे डायग्राम काढणे इम्पॉर्टंट असतं. सो 0 टू a x ची लिमिट्स लागतात ना. सो 0 टू a कारण आपण सगळी एक्सप्रेशन y इज इक्वल टू x मध्ये घेतली. सो रिक्वायर्ड एरिया इज इक्वल टू एरिया ऑफ ellipse with respect to x axis minus area of straight line with respect to x axis. हा आपला रिक्वायर्ड एरिया असणार आहे. आता तो इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये काय आहे ते लिहून घेऊया. लिमिट्स वगैरे आता आपल्याला माहिती आहे सगळी. Therefore area is equal to a is equal to integration 0 to a ही लिमिट्स आहेत. फर्स्ट इलिप्स इक्वेशन काय आहे b अपॉन a स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx मायनस कुठला एरिया येणार आहे 0 टू a. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन हे b अपॉन a मायनस एक्स dx. सो ही दोन इंटिग्रेशन सॉल्व करून सबट्रॅक्शन केली की आपल्याला रिक्वायर्ड एरिया मिळेल. आता इंटिग्रेशनचे फॉर्म्युले वगैरे ते सगळे यूज करून हे इंटिग्रेशन सॉल्व करायचे. ते डायरेक्ट केलं तरी चालेल कारण इथे डायरेक्ट फॉर्म्युला यूज करता येईल आणि हे पण सिंपल आहे कारण हे लिनियर इक्वेशन आहे. सो लिनियर एक्सप्रेशन आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्ट ह्याचे इंटिग्रेशन घेऊ शकता. आता याची डायग्रामची गरज नाही, माहिती तुम्हाला कुठला एरिया फाइंड आउट करायचा वगैरे. सो a is equal to ह्याच्यात b अपॉन a b a हे सगळे कॉन्स्टंट आहेत. आणखीन काही रिअल नंबर असतील तर ते सगळे आपण बाहेर घेऊ शकतो. सो b अपॉन a बाहेर आला इनटू इंटिग्रेशन 0 टू a स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx मायनस याच्यातनं पण b अपॉन a बाहेर येईल. सगळ्यातनं b अपॉन a घेऊ शकतो आपण पण सेपरेटली आपण a मायनस एक्स. आता a मायनस एक्स ही जी इंटिग्रेशन आहे ती पण सेपरेटली घेऊ शकतो. म्हणजे b मायनस a याला कॉमन ठेवलं तर a dx हे इंटिग्रेशन मायनस इंटिग्रेशन 0 टू a काय येणार आहे x dx. हे लिनियर इक्वेशन आहे ना त्यामुळे सेपरेट करता येईल. प्लस मायनस साइन असल्यामुळे त्यामुळे ते आणखी इझी झालं आणि ह्याच्यासाठी डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करता येईल. सो विच इज इक्वल टू b अपॉन a इंटू आता लिमिट्स असल्यामुळे आपण ब्रॅकेट घालूया. आता याचा डायरेक्ट फॉर्म्युला काय आहे x अपॉन a x अपॉन 2
इंटू स्क्वेअर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2. इथे आता ए स्क्वेअरची काही वेगळी व्हॅल्यू नाही, त्यामुळे ए स्क्वेअर तसंच राहणार. ए स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनव्हर्स एक्स अपॉन ए आणि लिमिट्स त्याची असणार आहे 0 to a. 0 to a मायनस ते दिसतंय लेंदी पण आहे, इझी आहे, कारण हा ह्याचा डायरेक्ट फॉर्म्युला आला. ह्याचं तर काय इंटिग्रेशन 1 dx येणार, त्याचं इंटिग्रेशन काय येणार एक्स स्क्वेअर बाय 2. ते सिंपल. मायनस बी अपॉन ए कॉमन इंटू ब्रॅकेट फर्स्ट इंटिग्रेशन किती आलं 1 ए बाहेर आला तर 1 dx किती असतं एक्स. एक्सची लिमिट्स येणार 0 to a मायनस याचं इंटिग्रेशन आलं एक्स स्क्वेअर बाय 2 आणि लिमिट्स त्याची 0 to a. सो आता सगळ्यांची लिमिट्स घालायची, काय सिम्प्लिफाय होते ते बघायचं आणि कॅल्क्युलेशन करा. अल्जेब्रा आहे आता पुढचं ना, ते तुम्ही करू शकता. आता इथे ऑब्झर्व केलं तर जेव्हा आपण 0 घालू तेव्हा हे 0 होणार, त्यामुळे ही टर्म 0, हे 0, त्यामुळे ही 0 होऊन जाईल. त्यामुळे फर्स्ट जो पार्ट दिसतो त्याच्यात 0 लिमिट घालू तेव्हा ते सगळं 0च होणार, म्हणजे ए व्हॅल्यू घालू तेव्हाच फक्त काहीतरी राहणार एक टर्म्स. इथे सुद्धा बघा, इथे 0 घालू तेव्हा हे 0 होईल, हा 0 लिमिट घातला की 0, म्हणजे इथे सुद्धा फक्त एक व्हॅल्यू घालू तेव्हा काही टर्म्स राहणार. त्यामुळे इझी झालं. आणखी 0 हे लोअर लिमिट आल्यामुळे विच इज इक्वल टू बी अपॉन ए इंटू ब्रॅकेट. आता आपण ए हे लिमिट घालूया, ए अपॉन 2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनव्हर्स ए अपॉन ए. कारण ए अपॉन ए ही लिमिट घालते ना, आणि मायनस 0 आहे त्यामुळे मी ते आता लिहित नाही. मायनस 0 घातल्यावर हे सगळं लिमिट 0च होणार, एकच ए हे लिमिट घातल्यावर काहीतरी दिसणार. मायनस बी अपॉन ए, याच्यात सुद्धा फक्त ए लिमिट घातल्यावर, नाही तर जर तुमच्या लक्षात येत नसेल, कन्फ्युजन होत असेल तर एकदा परत 0 लिमिट घाला की लक्षात येईल सगळ्या टर्म्स. इथे 0 आहेत 0 लिमिटच्या. ए लिमिट घातल्यावर इथे येणार आहे ए इंटू ए मायनस इथे ए लिमिट घातल्यावर येणार आहे ए स्क्वेअर बाय 2. आता ते सगळं सिम्प्लिफाय करू. आता हे 0 झालं कारण ए स्क्वेअर मायनस एक्सची व्हॅल्यू इथे एक्स तसंच ठेवलं, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर ना, तर हे 0 झालं. पण ही टर्म नाही 0 होणार, ही ए स्क्वेअर बाय 2 साइन इनव्हर्स 1. साइन इनव्हर्स 1 कोणाचं असतं, 1 हे पाय बाय 2च असतं 90चं, सो पाय बाय 2 येणार आहे तिथे व्हॅल्यू. सो विच इज इक्वल टू बी अपॉन ए इंटू ब्रॅकेट हे 0 झालं प्लस ए स्क्वेअर बाय 2 साइन इनव्हर्स 1, नेक्स्ट स्टेपला त्याला पाय बाय 2 अशी व्हॅल्यू घालू मायनस बी अपॉन ए इंटू ब्रॅकेट हे ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बाय 2. हे सिम्प्लिफाय करू आणि बी मायनस ए ने आतमध्ये मल्टिप्लाय करू. सो विच इज इक्वल टू बी अपॉन ए इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर बाय 2 इंटू साइन इनव्हर्स 1 कोणाचं असतं तर पाय बाय 2 ची व्हॅल्यू असते, साइन 90 ची व्हॅल्यू मायनस बी अपॉन ए इंटू ब्रॅकेट हे सिम्प्लिफाय करून घ्या 2a स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर बाय 2. आता काय काय राहिलं, बी मायनस ए बी अपॉन ए कॉमन येणारच आहे, पण आता इथे अपॉन 4 झालं, तिथे 2 बी ए स्क्वेअर ए कॅन्सल होतो इथे, ए स्क्वेअर बाय 2 बी अपॉन ए कॉमन येईल, अर्थात ए स्क्वेअर बाय 2 पण कॉमन येईल तसं म्हटलं तर. हां म्हणजे पाय बाय 2 मायनस 1 फक्त राहील. सगळं कॉमन काय काय बघितलं तर काय काय येणार आहे, ही टर्म आणि ही टर्म आहे, त्यामुळे कॉमन काय काय बी अपॉन ए हे कॉमन म्हणून आपण बाहेर घेऊ शकतो. हे ए स्क्वेअर अपॉन 2 ए स्क्वेअर अपॉन 2 बी सेम आहे, तेही कॉमन म्हणून बाहेर घेऊ शकतो. मग अनकॉमन काय राहील फक्त पाय बाय 2 आणि इथलं काही नाही म्हणजे -1 एवढं तिथे राहील. आणि मग नंतर काही कॅन्सल होतंय का बघूया. विच इज इक्वल टू बी अपॉन ए कॉमन झालं इंटू ए स्क्वेअर बाय 2 कॉमन झालं इंटू ब्रॅकेट अनकॉमन टर्म केअरफुली बघा, नाही तर एखादी टर्म राहायची म्हणजे लिहिताना मिस नको व्हायला तिथे -1. सो इथे ए कॅन्सल झाला म्हणजे ए बी राहिलं, ए बी अपॉन 2 राहिलं, इथे 2 इथे नेऊया म्हणजे झालं पाय -2 अपॉन 2 म्हणजे झालं ते पाय -2 म्हणजे 4 झालं. सो ए बी
अपॉन 4 इंटू पाय मायनस 2. हे असं कॉमन आन्सर म्हणून लिहू शकता किंवा याने आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर आन्सर काय येणार. सर AB पाय अपॉन 4 मायनस AB पाय नाही सर AB इंटू 2 अपॉन 4 येते. म्हणजे 2 आणि हे 2 कॅन्सल होते. त्यामुळे एक तर तुम्ही हे आन्सर म्हणून फायनल आन्सर म्हणून कन्सिडर करू शकता कारण ते बरोबर आहे, किंवा त्याला 2 टर्म मध्ये लिहायचं असेल तर हे आन्सर घ्यायला लागेल विच इज इक्वल टू AB पाय अपॉन 4 मायनस AB बाय 2. हे आन्सर घेऊ शकता किंवा हे कॉमन घेऊन ब्रॅकेटमध्ये आलेला आन्सर आहे. हे 2 टर्म्स सेपरेट घेऊन आलेला आन्सर आहे. जर MCQ मधला जर एक्झाम्पल असेल तर MCQ मध्ये काय अवेलेबल आन्सर आहे त्याप्रमाणे ह्या फॉर्मॅटमध्ये दिलं असेल तर हे आन्सर, या फॉर्मॅटमध्ये दिलं असेल तर हे आन्सर. अदरवाईज डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला एक्झाम्पल असेल तर हे आन्सर राईटच आहे कारण फक्त आपण हे ब्रॅकेट तिथे हे केलं, इथे कॉमन मध्ये ठेवलंय. हे किंवा हे त्याचं ते आन्सर असणार.